नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार लवकरच. अनेकांची नावे यादीतून वगळली. बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आणि हा 22वा हप्ता नेमका तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे याची माहिती, त्यासोबतच अनेक शेतकरी जे आहेत त्यांचं नाव हे पीएम किसान योजनेच्या यादीमधून वगळलेलं आहे. ही नेमकी कुठली शेतकरी आहेत की ज्यांचं नाव या योजनेमधून वगळण्यात आलं आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, आपण बघूया की नेमका पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कोणाला मिळणार. मग शेतकरी बांधवांनो, प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा कधीही जाहीर होण्याची शक्यता असून लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी, ई-केवायसी आणि जमीन दस्तऐवजांची छाननी ही पूर्ण झाली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी ही असणार आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये अचानक कधीही जाहीर होऊ शकतो. आणि त्यासोबतच याची पुनर्पडताळणी, ई-केवायसी आणि जमीन दस्तऐवजांची जी छाननी प्रक्रिया असते ही पूर्ण झालेली आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, ही जी प्रक्रिया झालेली आहे या प्रक्रियेमध्ये अनेक शेतकरी असे आहेत की त्यांचं नाव हे पीएम किसान योजनेच्या यादीमधून वगळण्यात आलेलं आहे. ही योजना नेमकी काय आहे अगोदर समजून घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका तुमच्या अकाउंटवरती कोणत्या तारखेला येईल आणि कुठल्या शेतकऱ्यांना हा 22वा हप्ता मिळणार आहे. मग शेतकरी बांधवांनो, 2018 मध्ये सुरू झालेल्या या केंद्र सरकारच्या शेतकरी कल्याण योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये याप्रमाणे वर्षाकाठी 6,000 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत 21 हप्ते वितरित झाले असून शेवटचा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आला होता. बघा शेतकरी बांधवांनो, आपली पीएम किसान योजना जी आहे ही योजना 2018 साली सुरू झालेली आहे. आणि या योजनेअंतर्गत आपल्या भारत देशामधील शेतकरी बांधवांना शेतकरी कल्याण योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी बांधव आहेत यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये असे वर्षाकाठी एकूण 6,000 रुपये हे मिळत असतात. आताच म्हणजे 2025च्या नोव्हेंबर मध्ये 21वा हप्ता हा या योजनेचा वितरित झालेला आहे. आणि आपल्या शेतकरी बांधवांना आता 22व्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे. हाच 22वा हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळेल पुढे सांगणार आहे मी. बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेमधून नावे का वगळली हे अगोदर बघा की तुमचं नाव का वगळलं आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या गरजूंपर्यंतच लाभ पोहोचावा यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर पुनर्पडताळणी मोहीम राबवली. या 2 प्रमुख निकषांवर छाननी करण्यात आली. पहिलं म्हणजे जमीन नोंदणीची पडताळणी, त्यानंतर 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची माहिती विशेषत्वाने तपासण्यात आली. शेतकरी बांधवांनो, ही जी पीएम किसान योजना आहे या पीएम किसान योजनेमध्ये पारदर्शकपणा आणण्यासाठी आणि खरे जे शेतकरी बांधव आहेत, खरे लाभार्थी आहेत, या खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर पुनर्पडताळणी मोहीम ही राबवली होती. यामध्ये 2 प्रमुख निकषांवर छाननी करण्यात आली होती. पहिला म्हणजे जमीन नोंदींची पडताळणी, त्यानंतर दुसरा 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची माहिती विशेषत्वाने तपासण्यात आली होती. बांधवांनो, पुढे बघा, दुसरा निकष म्हणजे एक कुटुंब एक लाभार्थी नियम. पती पत्नी आणि अल्पवयीन मुले मिळून एक कुटुंब गणले जाते. ज्या कुटुंबात पती पत्नी दोघेही हप्ते घेत असल्याचे आढळले त्यांचे पेमेंट थांबवण्यात आले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, की दुसरा निकष जो आहे तुमचा एक कुटुंब एकच लाभार्थी, म्हणजे एका कुटुंबामध्ये एकाच लाभार्थ्याला ह्या योजनेचा लाभ हा मिळणार आहे इथून पुढे. त्यामध्ये तुमचं पती पत्नी आणि अल्पवयीन मिळून असं एक कुटुंब गणलं जाणार आहे. ज्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नी हे दोघेही हप्ते घेत असल्याचं आढळलं आहे त्यापैकी एक जणांचा हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे. बांधवांनो, या कारणामुळेच तुमची नावे जी आहेत ती वगळण्यात आलेली आहे. पुढे बघा, लाभार्थी यादी कशी तपासाल. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही
या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासण्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो. बघा, स्टार्टिंगला तुम्हाला सुरुवातीला pmkisan.gov या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नाव युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकल्यास आपली माहिती तपासता येईल. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन नाव युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक तिथे टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. हे टाकल्याच्या नंतर तुमची माहिती यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला तपासता येणार आहे. बांधवांनो, माहितीत बदल करायचा असल्यास मुख्य पृष्ठावरील संबंधित पर्याय वापरायचा आहे. तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर त्या संबंधित पर्याय तुम्हाला तिथे वापरून हा बदल करायचा आहे. जर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मोबाईलवर हे तुम्हाला चेक करता येत नसेल तर जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये आहे का हे चेक करायचं आहे. पुढे बघा की हप्ता कधी मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी बांधवांना 22व्या हप्त्याची आतुरतेने आपले शेतकरी बांधव 22व्या हप्त्याची हे वाट पाहत आहेत. हा हप्ता नेमका तुमच्या अकाउंटवरती कधी येईल हे मी तुम्हाला सांगतो. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी 22वा हप्ता या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने अद्यापपर्यंत जी आहे ती अधिकृत तारीख ही जाहीर केलेली नसली तरी पण तुमचा 22वा हप्ता जो आहे पीएम किसान योजनेचा, हा 22वा हप्ता या चालू आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये जारी होण्याची शक्यता आता मीडियाच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. आणि वेळेत सर्व प्रक्रिया जी तुम्ही पूर्ण केली असेल, ज्या शेतकरी बांधवांना सर्व प्रक्रिया ही पूर्ण केली असेल अशा शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम ही 22व्या हप्त्याची जमा केली जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या अपडेटसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.